नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव अभिषेक ठिगळे. कालच तुमचा पेपर झालाय. ग्रुप सी मेन्सचा फर्स्ट पेपर झाला. आता इथून पुढे प्रत्येक वीकमध्ये एक पेपर तुमचा पेपर 2 होत राहील, बरोबर? तर आपण हा मॅथ रिझनिंगचा 2021चा क्लर्कचा पेपर बघतोय की जो तुमच्या पुढच्या आठवड्यात आहे 11 तारखेला. ठीक आहे? आणि तसेच मी ग्रुप सी मेन्स फोकस एक बॅच स्टार्ट केले की ज्याच्यामध्ये काय होणार आहे, तुम्हाला क्लर्कचे 8 मेन्सचे पेपर आजपर्यंत झालेले, जसं आजचा 2021चा घेणार आहे मी, तसाच सेम आधीचे 2011 पासूनचे 8 मेन्सचे झालेले. त्याच्यानंतर एक्साइजचे 4 आहेत मेन्सचे, परत टॅक्स असिस्टंटचे 7 आहेत आणि उद्योग निरीक्षकचा 1 आहे. असे टोटल 20 पेपर आपले होणार आहेत. अशी मी ग्रुप सी मेन्स फोकस बॅच स्टार्ट केली. ठीक आहे? ज्यावेळी तुम्ही हा लेक्चर बघत असाल, ठीक आहे, त्यावेळी तुम्हाला क्लर्कचे सगळे पेपर मिळून जातील त्याच्यामध्ये. ठीक आहे? म्हणजे तुमच्या 11 तारखेच्या आधी तुम्हाला क्लर्कचे मेन्सचे सगळे पेपर असतील. सोबतच प्रत्येक परीक्षेच्या आधी तर त्याचे मिळतीलच, पण त्यातल्या त्यात मी असा विचार करतो की 25 पर्यंत मोस्टली तर 11 पर्यंत ट्राय करेन मी सगळेचे सगळे अपलोड करायचे 20च्या 20 पेपर, पण 25 पर्यंत तर शुअर शॉर्ट मध्ये सगळे अपलोड होऊन जातील, म्हणजे तुमच्या एक्साइजच्या पेपरच्या आधीपर्यंत. आणि सोबतच मी काय देतो तुम्हाला 10 कन्सेप्ट लेक्चर देतो. 10 कन्सेप्ट लेक्चर हे माझे ग्रुप बी आणि ग्रुप सी ची रिव्हिजन बॅच जी घेतलेली त्याचे लेक्चर होते. ह्याच्यात प्रॉपर टाईप वाईज शिकवलेलं आहे आपण, टॉपिक वाईज. ठीक आहे? आणि हे सगळे 20 पेपर, 20 प्रश्नपत्रिका टोटल. आणि खूप आहेत हे प्रश्न. खरं जुन्या पेपरमध्ये 80 प्रश्न पडत होते 2011 पासून 15 पर्यंत. त्यामुळे खूप सारे प्रश्न आहेत. तुमचं काम एकच आहे की फक्त तुम्हाला प्रत्येक लेक्चर बघायचं आहे. हातात पेन पेपर पण घेऊ नका, फक्त प्रत्येक लेक्चर बघा, मी कसा विचार करतोय बघा त्याच्यावर, आणि त्यानुसारच तुम्हाला पेपरमध्ये तुमचा माइंडसेट ठेवायचा आहे. तुम्हाला इझिली ह्याच्यात चांगला स्कोर करता येईल कमी वेळामध्ये. ठीक आहे? मी सगळ्या ह्याच्यात एक्झाम डे टेक्निक्स पण सांगतोय, प्रत्येक प्रश्न सोडवताना तिथल्या तिथं काय करायचं हे सगळं पण सांगतोय मी. ठीक आहे? तर हा QR कोड आहे, तो स्कॅन करा किंवा एज्युकल्चर ॲप डाउनलोड करा प्ले स्टोअरवर जाऊन. त्याच्यात तुम्हाला सगळं मिळेल. ग्रुप सी मेन्स फोकस बॅच कंबाईन कोर्सेसमध्ये मिळून जाईल तुम्हाला ते. आणि काही डाऊट असतील तर माझा नंबर आहेच 9021747391. बघा, पहिल्या प्रश्नापासून आपण सुरुवात करू. काय सांगतोय पहिला प्रश्न? वर्गातील विद्यार्थ्यांपैकी 40% भारतातील आहेत, 50% मुली आहेत. अजिबात प्रश्न सगळा वाचायचा नाही, लगेच सुरू करायचं, तेवढा वेळ नसतो, काही मिळत पण नाही वाचून. टोटल मुलं वर्गात किती पकडू आपण? 100% पकडू. त्यातले 40% भारतीय आहेत, म्हणजे 40 मुलं इंडियन आहेत. उरले किती रे? 60. 60 मुलं काय असतील? फॉरेनर असतील. बरोबर? F लिहिलं. तसेच काय म्हणले, वर्गात 50% मुली सुद्धा आहेत. वर्गात 50% मुली पण आहेत, गर्ल्स. ठीक आहे? 25% भारतीय विद्यार्थी मुली असतील, म्हणजे ह्या 40च्या 25%. 40च्या 25% किती झालं रे? 10 झालं. 25 100 म्हणजे 10. 10% इंडियन गर्ल्स असतील. तर फॉरेन गर्ल्स किती उरल्या? टोटल 50 गर्ल्स आहेत, इंडियन गर्ल्स 10 आहेत, तर फॉरेन गर्ल्स किती असणार मग? 50 वजा 10, 50 वजा 10 होणार 40. 40 असणार फॉरेन गर्ल्स. मग फॉरेन गर्ल्स 40 असतील तर फॉरेन बॉयज किती असणार मग? 60 वजा 40 20. 20 काय येणार? फॉरेन बॉयज. आपण सगळं स्ट्रक्चर तयार करून ठेवलं. आता काय विचारले, तर किती टक्के भारतीय नसलेले मुलगे वर्गात आहेत, म्हणजे फॉरेन मुलगे, फॉरेन बॉयज. तर किती आहेत रे? 20. किती टक्के वर्गात आहेत? 20. आणि हे सगळं 100 पैकीच पकडलेलं आपण, तो काही विषयच नाही त्याच्या, सगळ्यांचे टक्के काढूनच आपण केलेलं. तर 20% भारतीय नसलेले मुलगे वर्गात आहेत. ऑप्शन नंबर 4 हे याचा आन्सर येणार. पुढचा प्रश्न बघा. जर त्यांनी कोडिंग डिकोडिंगचा प्रश्न दिलेला आहे आपल्याला, तर डायरेक्ट आपण प्रश्नावर जायचं. इंट्रोड्यूसला कसं लिहिता जाईल, आणि त्यातल्या त्यात पण काही डिफरंट बघायचे. आता बघा ना, युको सगळीकडे, युको पहिले 3 अक्षरांचं काढायचंच नाही, इव्हन शेवटच्या 2 अक्षरांचं पण बघा. ER 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 सगळीकडे बघायचंच नाही. आपण फक्त 4 5 6 7 वेळ बघायचं. तर चौथं कुठलं आहे आपलं? आर. आर ला काय म्हटलंय? एन. परत नंतर काय म्हटलंय? ओ ला काय म्हटलंय त्यांनी? ओ ला आय. डी ला काय म्हटलंय? डी ला टी म्हटलंय. आणि या यू ला काय म्हटलंय त्यांनी? यू ला डी म्हटलंय. सो NITD कुठे आहे बघा, फक्त इथं आहे का? नाही. इथं NIDT आहे. हे NTID आहे? नाही. परत हे INTD आहे? नाही. NITD. सो ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट. ओके, नेक्स्ट. एका खालील सारणीमध्ये दर्शवल्याप्रमाणे एका लघु औद्योगिक युनिटमध्ये कामाचे तास व कर्मचाऱ्यांची संख्या दिली आहे. तर विचारलंय काय? एका कर्मचाऱ्याचे सरासरी कामाचे तास. तर आधी आता टोटल कामाचे तास तरी काढू. कामाचे तास 3 ते 5 आहे, म्हणून ह्याला 4 पकडू. 5 ते 7 आहे, ह्याला 6 पकडू. ऍव्हरेज 7 ते 9 आहे, म्हणजे 8 पकडू. ह्याला 10 पकडू, 12 पकडू आणि 14 पकडू. तर टोटल कामाचे तास काय होणार? 4 तास करतात 7 कर्मचारी, म्हणजे 28. नंतर 10 सक्क 60,
हे 144, 18 8 परत 10 गुणिले 57 570, 12 गुणिले 14 12 चौक 48, 12 एके 12 आणि 4 16, परत 14 8 12 दर्शे. टोटल कामाचे तास याच्यावरून कळतील. 8 आणि 4 12, 12 आणि 8 20, 20 आणि 2 22, हातचे आले 2, 2 आणि 1 3, 3 आणि 6 9, 9 आणि 7 16, 16 आणि 4 20, 20 आणि 6 26, 26 आणि 2 28, परत 2 आले, परत हे 5 आणि 3 8 आणि 2 10. 1082 काय झाले टोटल कामाचे तास झाले आपले. 1082 टोटल कामाचे तास. आता आपण टोटल कर्मचारी काढू, कारण टोटल कामाचे तास मिळाले. आता टोटल कर्मचारी काढायला लागेल. 10 आणि 7 17, 17 आणि 8 35, इथपर्यंत 35 आले, परत 14 आणि 8 22 आणि हे 57. हे कसं करणार? 50 आणि 3 80, 80 आणि 20 100, 102 109 114. टोटल कर्मचारी किती झाले आपले? 114 झाले. आता मला सांगा सरासरी कामाचे तास काढायचे, तर 1082 भागिले 114 करायला लागेल. मग आता हे भागात बसणार का? नाही. ह्याला 10 ना अंदाजे भाग घालवा ना, तर 1140 होते. म्हणजे ह्याच्या वर तर जाऊ शकत नसतो आपण 1082च्या, म्हणजे 10 न भाग जात नाही. सो उत्तर 10 पेक्षा छोटं पाहिजे. 10 पेक्षा छोटं असलेलं एकच उत्तर आहे, 9.5. हे जास्त भागाकार करायच्या भानगडीत पडायचं नाही. कुठलीच कॉम्पिटेटिव्ह एक्झाम कॅल्क्युलेशन जी नसते, कन्सेप्ट क्लिअर असतील, ह्या भागाकाराच्या टेक्निक्स माहित असतील तुम्हाला, तर लगेच होऊन जातं अंदाजे. जे मी म्हणतो की उत्तर माहित नसताना, वेळ लागत असताना उत्तरापर्यंत लवकर कसं पोहोचायचं, तर ते अशा पद्धतीने. आणि हेच सगळे मी सांगितलेलं आहे कोर्समध्ये. प्रत्येक प्रश्नामध्ये काय सापडलं मला की मी कसं केलं असतं, हेच तुम्हाला सांगत असतो सगळं. बघा, 9 क्रिकेट चाहते स्टेडियम मध्ये सामना पाहत आहेत. ते एका रांगेत बसलेले आहेत. JKLMNOPQ आणि R. ठीक आहे, इथपर्यंत आहेत 9. L हे M च्या उजवीकडे आहे. L हे M च्या उजवीकडे आहे, बरोबर. N च्या उजवीकडे आणि N च्या उजवीकडे तिसऱ्या स्थानावर आहे. कोण? Lच. आणि असले की कोणाशी असतं ते? पहिल्या वाल्यासोबत असतं, L सोबत. N च्या उजवीकडे तिसऱ्या, 1 2 3 तिसऱ्या स्थानावर आहे, बरोबर. के रांगेच्या एका टोकाला आहे. के रांगेच्या एका टोकाला आहे लिहिलंय. एक्स्ट्रीम, एक्स्ट्रीम लिहून टाकतो तिथे एक्स्ट्रीम एंडला. क्यू हा ओ आणि पी ला लागून आहे. क्यू हा ओ आणि पी ला लागून आहे असं लिहिलं. ओ हा के च्या डावीकडे तिसऱ्या स्थानावर आहे. आता बघा, मी जर के ला एक्स्ट्रीम टोकाला पकडला आणि ओ हा के च्या डावीकडे तिसऱ्या स्थानावर, 1 2 3, ओ इथे येणार, मग क्यू इथे येणार आणि पी इथे येणार, जुळलं हे डायरेक्ट. नंतर काय म्हटलंय? जे हा ओ च्या डावीकडे अगदी पुढे आहे, म्हणजे जे हा ओ ला लागून लगेच आहे. किती झाले? 1 2 3 4 5 6 7 8 9, 9 झाले आपले. विचारले काय? रांगेच्या मध्यभागी कोण बसला आहे? मध्यभागी कोण असतो? 4 इकडे सोडा, 4 इकडे सोडा, मध्यभागी कोण बसलाय? जे बसलाय. ऑप्शन नंबर 2. नेक्स्ट, खालीलपैकी विसंगत जोडी तुम्हाला ओळखायची आहे की काय विसंगत काय. तर 1 2 आणि 9 आहे. काय केले रे? हे 1 चा क्यूब अधिक 2 चा क्यूब किंवा 1 चा वर्ग अधिक 2 चा क्यूब केला असेल 9. ते खालून ठरतं काय केले नक्की. परत हे काय केले? 3 चा क्यूब 27 अधिक 6 चा क्यूब 216. तर हे 216 आणि 27 म्हणजे क्यूब क्यूबच केलंय. सेम इथं काय येणार? 5 चा क्यूब 125 आणि 9 चा क्यूब 729, तर हे 854. ठीक आहे. परत खालचं बघू, 4 चा क्यूब 64 आणि 7 चा क्यूब 343. तर हे किती येतंय? हे जमतंय का? नाही जमत आहे हे. का? कारण 64 अधिक 343 किती येतं? 4 आणि 3 7, 6 आणि 4 10, 3 आणि 1 4, 407 यायला पाहिजे होतं, पण त्यांनी किती दिले? 441. त्यामुळे हे काही गटात बसत नाही. ऑप्शन नंबर 4. पाडेपाठ, वर्गपाठ आणि घनपाठ 10 पर्यंतचे. पाडे आणि वर्ग 1 ते 30 पर्यंतचे. केतकीचा वाढदिवस हा 4 जुलैला मंगळवारी असतो, तर त्याच वर्षात आयुष हा 15 ऑगस्टला जन्मला असेल तर तो दिवस कोणता? 4 जुलै मंगळवार. आयुष कधी जन्मलाय? 15 ऑगस्ट. तर 4 जुलै, जुलैमध्ये 31 दिवस, तर राहिलेत किती? 31 वजा 4 27 दिवस राहिले. आणि आयुषचा जन्म 15 ऑगस्टचा आहे, सो 15 दिवस. तर 27 चे ऑड डेज किती रे? 7 7 त्रिक 21, उरले किती? 6. 15 चे ऑड डेज किती रे? 7 दुनी 14, उरला किती? 1. टोटल ऑड डेज किती झाले? 6 आणि 1 7, म्हणजेच किती रे? 7 1 7 0. ऑड डेज म्हणजे पूर्ण आठवड्यानंतर उरणारे दिवस. तर मंगळवारी झालता जन्म, बरोबर. मंगळवार नंतर 0 दिवस पुढे जावं, म्हणजे मंगळवारच असणार. 11चं काय येणार? ऑप्शन नंबर 2. नेक्स्ट, एका पिशवीमध्ये
594च्या प्रमाणात 50 पैसे, 25 पैसे आणि 10 पैशाची नाणी आहेत, ज्याची एकूण रक्कम 206 होते. पिशवीतील एकूण नाण्यांची संख्या किती? किती कशाच्या प्रमाणात आहेत? 50, 90, 4. किती नाणी आहेत? 50, 25 आणि 10. ओके, तर टोटल हे याच ग्रुपने येणार आहेत. ह्याचा मिनिंग काय असतो? ह्याच ग्रुपनं कॉइन मध्ये शिकवलं मी, रेशन प्रोपोर्शनच्या कॉइन मध्ये शिकवलं हे. 5 5 25, 250, 25 90 सव्वा 200 आणि 10 40. हे किती येणार मग? 250, 200 200 400, 440, 460, परत हे 510 आणि हे 515. 515 पैसे नेहमी सोबतच असणार आहेत. जर एवढी भलामोठी पिशवी असेल तर त्या छोट्या छोट्या पिशव्या असतील तर त्या प्रत्येक पिशवीत 515 पैसे असणार आहेत. आणि टोटल मिळून पैसे किती आहेत आपले? 206 रुपये. म्हणजे टोटल मिळून किती आहेत रे? 206 वर 2 शून्य पैसे. मग 206 वर 2 शून्य पैसे भागिले 515 ची एक पिशवी असेल तर अशा छोट्या छोट्या किती पिशव्या मिळतील आपल्याला ते तुम्हाला काढायचं आहे ह्याच्यातून. ठीक आहे, तर बघा मग आता कितीनं भाग जातो याला? 515. पहिल्यांदा तर 5 न घालू आणि छोटं छोटं करायला जाऊ. 5 एके 5, 5 शून्य 0, 5 त्रिक 15. आता ह्याच्यावरूनच मला कळलं, जसं इथे 103 आलं ना, परत 5 न नाही घालवायचं. तुम्हाला दिसतंय की रे 103 ची दुप्पट आहे. मग मी ह्याला डायरेक्ट काय करणार? 103 एके 103, 103 5, 515 आणि 103 ची दुप्पट इथं लिहिणार. म्हणजे 103 न भाग घालवला मी. कधी कळलं मला? 5 न भाग घालवल्यावर. लगेच मी ते कॅन्सल केलं, असं केलं. मग आता ह्यानं होतं काय? ह्यानं होतं काय? डायरेक्ट 5 20 आणि 40. 40 छोट्या छोट्या पिशव्या असतील. तर पिशवीतील एकूण नाण्यांची संख्या तुम्हाला विचारलेली आहे. पिशवीत एकूण नाणी किती असतील? आता मला सांगा, एका छोट्या पिशवीत किती नाणी असतील रे? 9 4 13 आणि 5 18. 9 4 13 आणि 5 18. पण अशा किती छोट्या पिशव्या निघाल्या आपल्या? 40. तर 40 पिशव्यांमध्ये किती असणार? 40 गुणिले 18. 18 0 0, 18 चोक 72. टोटल नाणी असतील 720. तुम्हाला 50 पैशाची विचारली असती तर 40 गुणिले 5 केलं असतं. 25 ची 40 गुणिले 9, 10 ची 40 गुणिले 4. एकदा का तुम्हाला छोट्या पिशव्या किती आहेत ते कळालं की संपला विषय. कायम बंदूक बाळगणाऱ्या व्यक्तींना निशस्त्र व्यक्तींच्या तुलनेत गोळी घातली जाण्याची शक्यता जास्त असते, असा प्रमुख शोध फिलाडेल्फियातील गोळीबाराच्या अभ्यासातून लागलाय. सगळ्यात पर्यंत काय बघायचं? वरील युक्तिवाद सर्वात जास्त दुबळा करणारा, म्हणजे वरच्या युक्तिवादाला जरा कमजोर करणार, त्याच्या विरुद्ध वाक्य काय ते तुम्हाला सांगायचंय. तर काय म्हणतंय? बंदूक बाळगणाऱ्या व्यक्तींना गोळी घातली जाण्याची शक्यता जास्त असते विना बंदुकीपेक्षा. ठीक आहे. पेनिन्सिल्व्हिया विद्यापीठाच्या संशोधकांनी 2.5 वर्षाच्या कालावधीतील 777 गोळीबारांचा अभ्यास केला. त्यांनी गुन्ह्यात सहभागी झालेल्या व्यक्तीचे वय आणि आर्थिक स्तरही विचारात घेतला. या अभ्यासाच्या निष्कर्षानुसार सशस्त्र नागरिकांना 4.5 पट अधिक प्रमाणात गोळ्या घातल्या जाण्याची शक्यता असते आणि 4.2 अधिक प्रमाणात गोळ्यांना बळी पडण्याची शक्यता असते. म्हणजे म्हणजे झाला, लॉसच झाला होता माणसाचा. म्हणून फिलाडेल्फियात निशस्त्र असणे अधिक सुरक्षित आहे. म्हणून त्यांनी काय म्हटलंय की तुमच्याकडे बंदूक नसली की तुम्ही सेफ, पण बंदूक असली तर तुमचं चान्स जास्त आहे. तर पहिलं बघा, ह्याला दुबळा करणार पाहिजे, म्हणजे ह्याला विरोध करणार, ह्याच्यातल्या त्रुटी शोधणार, असं विधान तुम्हाला शोधायचं. तर काय येणार? गोळ्या घातल्या जाण्याच्या धोक्याची खात्री असलेली व्यक्ती शस्त्र बाळगण्याची शक्यता जास्त असते. नाही, उलट त्यांनी तेच सांगितलंय, जर तुम्हाला गोळ्या घातल्या जायचं असं वाटत असेल तर तुम्ही शस्त्रच बाळगू नका. त्या व्यक्तीने शस्त्र बाळगलं नाही पाहिजे, म्हणजे पहिलंच विधान काय येतंय? दुबळं करते. ह्याचा ऑप्शन नंबर 1 येणार आहे. ठीक आहे, ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट आन्सर. ते विधान दुबळं करते वरच्याला. दुसरं बघा, शस्त्र बाळगणाऱ्या व्यक्तींकडून आक्रमकतेची संभाव्यता असलेल्या परिस्थितीला अतिरेकी प्रतिसाद दिला जाण्याची शक्यता असते. यस, करेक्ट. त्यांना तेच म्हणायचं, तुमच्याकडे शस्त्र असलं तर समोरच्याला पण तेच वाटणार. तिसरं काय? अमेरिकेच्या संविधानाच्या सेकंड अमेंडमेंट नुसार व्यक्तीच्या शस्त्र बाळगण्याच्या अधिकाराला संरक्षण दिलं जाते. असलं काय बोललंय का त्याच्यात? जे बोललं नाही त्याचा विचारच घ्यायचा नसतो. गोळ्यांना सामोरे गेलेल्या काहींनी स्वतःकडे शस्त्र लपवली होती, असलं काय बोललंय का? काहीच नाही बोलले. त्यांनी फक्त ते सांगितले. पहिलं विधान एकदम करेक्ट आहे, म्हणजे दुबळं करतंय. कारण उलट ते त्यांना म्हणायचंय की तर तुला धोका आहे ना तुला, तर तू शस्त्र नको बाळगू. शस्त्र नाही बाळगलं तर तू सेफ आहे. आणि ह्याच्यात उलटच दिलंय, म्हणजे वरच्या ह्याला ते विरोध करते, म्हणजे दुबळा करते ते. पुढचा प्रश्न बघा. रोनू, ॲना, बिबा, चिनू, साना व दिना या 6 मुलींपैकी प्रत्येक जण तबला, वीणा, व्हायोलिन यापैकी कोणते तरी एक वाद्य वाजवते, परंतु काही वाद्य 2 मुली वाजवतात. रविवार बघून आठवड्याच्या वेगवेगळ्या दिवशी प्रत्येकीचा वाढदिवस असतो. म्हणजे सोमवारपासून वाढदिवस आहेत सगळ्यांचे. सोमवार, मंगळवार, ज्यावेळी पण वार असतील त्यावेळी वार मांडून घ्यायचे, कारण ते वार स्टॅटिक असणार आहेत ना.
वार हलणार नाहीत कधी जागेवरून, ते समान सिक्वेन्स येणार. बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि हे शनिवार, असे 6 झाले. ॲना सोमवारी जन्मलेली नाही. ॲना सोमवारी जन्मलेली नाही. जे नाही आहेत ते साईडला लिहून घेतले. आणि वीणा पण वाजवत नाही. ती ॲना ही वीणा पण वाजवत नाही. एक मुलगी तबला वाजवते व ती शुक्रवारी जन्मली. म्हणजे शुक्रवारी जन्मलेली जी कोण एक मुलगी असेल ती तबला वाजवते, एवढं तरी आपल्याला कळालेलं आहे. ओके. बिबा व्हायलिन वाजवते. जे माहित आहे आपल्याला ते लिहून घेतलं. बिबा व्हायलिन, पण त्याच्यात पुट करता येत नाही, कारण कुठल्या दिवशी जन्मले ते कळत नाही. पण बिबा व्हायलिन असं आपल्याला डायरेक्ट बसवता आलं पाहिजे. पण ती ॲनाच्या 1 दिवस आधी जन्मली. ॲनाच्या 1 दिवस आधी, म्हणजे ॲना तिच्या खाली असणार आहे. ओके, हे असं व्यवस्थित साईडला लिहून घेतलं. दीना शनिवारी जन्मली आणि ती वीणा व व्हायलिन वाजवत नाही. तर कोण जन्मले? दीना शनिवारी जन्मले. काय काय वाजवत नाही ती? वीणा आणि व्हायलिन वाजवत नाही. वीणा आणि व्हायलिन राहतंय काय तिला? मग तबलाच राहतोय की तिला फक्त. मग ती तबला वाजवते. ओके, इथपर्यंत झालं. क वाचलं. रोनू वाजवते तेच वाद्य चिनू वाजवते. म्हणजे रोनू आणि चिनू, रोनू आणि चिनू समान वाद्य वाजवतात. रोनू ही ॲनाच्या वाढदिवसानंतरच्या दुसऱ्या दिवशी गुरुवारी जन्मली. ॲनाच्या वाढदिवसानंतर दुसरा दिवस गुरुवारी कोण जन्मलंय? आपली रोनू जन्मले. ठीक आहे, म्हणजे रोनू गुरुवारी जन्मले. म्हणजे ॲना नंतरच्या दुसऱ्या दिवशी, म्हणजे ॲना इथं येणार आपली, आणि त्याच्यावर परत आपली बिबा येणार. बिबाच्या पुढं व्हायलिन येणार. कसं मांडलं कळालं तुम्हाला? हे सगळं आहे असं वरचं पुट केलं. ठीक आहे, इथपर्यंत आलो आपण. आता आपल्याला काय माहित पाहिजे? रोनू आणि चिनू. रोनू आणि चिनू समान वाद्य वाजवतात. मग मला सांगा, रोनू इथं आहे म्हणलं, चिनू इथं नाही येणार. कारण चिनू इथं आला तर तबला पाहिजे आपल्याला. रोनूला तबला देताच येत नाही, कारण तबला दोघांनी ऑक्युपाय केलाय, दिनाने ऑक्युपाय केलाय. म्हणजे रोनू इथं आहे म्हणजे चिनू इथंच येणार. आणि रोनू आणि चिनू व्हायलिनचं एक झाले, तबल्याचे दोन्ही झाले, त्यांच्यासाठी एकच वाद्य उरते. दोघांना सेम पाहिजे ना, दोघं पण विना घ्या. झालं, संपलं. दोघं पण विना येणार तुमचे. मग राहिलं कुठलं? परत इथं व्हायलिन एकदा राहिलं, तर हे व्हायलिन. आणि नाव कोणाचं राहिलंय आपलं? रोनो, ॲना, बिना, चिनू आणि साना. तर साना कुठे येणार? इथं येणार, साना. कळालं? मग विना वाजवणाऱ्या रोनूपेक्षा इतर व्यक्तीचा वाढदिवस, रोनूपेक्षा इतर व्यक्तीचा वाढदिवस निर्देश करणारा. विना वाजवणारी रोनू आहे, ती गुरुवारी आहे. पण दुसरी कुठे आहे? बुधवारी आहे विना वाजवणारी. तर वाढदिवस कुठला आहे? बुधवार. 14चं काय येणार? ऑप्शन नंबर 2. 14चं येणार बुधवार. सॉरी, ऑप्शन नंबर 3. कळालं का? समजतंय? प्रश्नाऐवजी ठेवण्यासाठी तार्किकदृष्ट्या उचित पर्याय निवडायचा आपल्याला. तर काय झाले? आडवं बघत चला. बाहेरचं कॅन्सल होत राहते. हा चौकोन गायब झाला, हा चौकोन गायब झाला आणि एवढंच राहिलं. हा सर्कल गेला, परत हा सर्कल गेला, एवढंच राहिलं. तसं हा त्रिकोण जाणार, हा त्रिकोण जाणार आणि फक्त सर्कल राहणार. ऑप्शन नंबर 4. एकदम लहान मुलाचा प्रश्न होता हा. ह्याच्यात असं विचारण्यासारखं काहीच नव्हतं. ठीक आहे, पुढे. डॉलरचा अर्थ आहे भाऊ आहे. डॉलर म्हणजे काय आहे? भाऊ. हॅशचा अर्थ आहे आई. हॅशचा अर्थ आई. स्टारचा अर्थ आहे मुलगी. स्टारचा अर्थ आहे मुलगी. झालं. स्टारचा PQ मुलगी. 3च गोष्टी आहेत. आता विचारलंय काय? A-B म्हणजे ए ही आई आहे B ची. ए ही आई आहे B ची. परत $C. B हा भाऊ आहे C चा. आणि C*D. C हा मुलगा आहे. C हा मुलगा आहे. स्टार म्हणजे मुलगी, स्टार म्हणजे मुलगी. सी ही मुलगी आहे कोणाची? सी ही मुलगी आहे कोणाची? डी ची. तर हे इथं येणार आणि ह्या दोघांचं आपण लग्न लावून टाकू मग. ठीक आहे. तर विचारलं का या विधानातील वडील कोण? कोण आहेत रे वडील? डी. डी हे वडील असणार. ऑप्शन नंबर 1. 16चं काय येणार? ऑप्शन नंबर 1. पुढे. सूर्याकडे पाठ करून अमीने चालायला सुरुवात केली. सूर्याकडे पाठ करून. सूर्य कुठं असतो? पूर्वेला. मग इकडून चालायला सुरुवात केली पाठ करून, म्हणजे ती इकडे चालली. काही वेळाने ती डावीकडे वळली. काही वेळाने ती डावीकडे वळली. ठीक आहे. नंतर उजवीकडे वळाली. नंतर ती उजवीकडे वळाली. इकडं उजवी बाजू ही असणार. उजवीकडे आणि डाव्या दिशेला वळाली. उजवीकडे आणि डाव्या दिशेला वळाली. ती जात असलेली आताची दिशा कुठं चालली आहे ती? दक्षिणेकडे चालली आहे ती. ठीक आहे. ती आता कुठं चालली आहे? दक्षिणेकडे. पण तसा ऑप्शन आहे का 17 मध्ये? 17 मध्ये तसा ऑप्शन आहे का? नाही. आता का असं झालंय? दक्षिण फक्त ऑप्शन का नाही याच्यात? तिनं सूर्याकडे पाठ केली, पण तो सूर्य उगवता आहे की मावळता हे सांगितलंय का? नाही. म्हणून त्याचं उत्तर, तिचं जर असं मावळत्या सूर्याकडे पाठ करून चालली असती
तर सगळ्या गोष्टी सेम अशाच उलट्या झाल्या असत्या आणि ती शेवटला कुठे गेली असती उत्तरेकडे, म्हणून ती उत्तर किंवा दक्षिण असं त्यांना म्हणायचं आहे, उत्तर किंवा दक्षिण. कारण सूर्य कुठला आहे, उगवता सूर्य की मावळता सूर्य हे त्यांनी सांगितलं नाही. हा उगवताच्या पद्धतीने आपण पूर्वेचा केलता, आता तो मावळत्याच्या पद्धतीने करायला लागेल पश्चिमेचा. ठीक आहे, बघा वाटल्यास पश्चिम दिशेला काही चालत काही वेळाने ती डावीकडे वळाली, नंतर उजवीकडे वळाली आणि डाव्या दिशेला वळाली, परत उजवीकडे आणि डावी दिशा, उजवीकडे आणि डावी दिशा, म्हणजे कुठे चालली उत्तरेला आणि ह्या बाजूला कुठे होती दक्षिणेला. ठीक आहे, उत्तर किंवा दक्षिण. बघा आता पुढचा, चलभाष म्हणजे मोबाईल वापरताना गाडी चालवणाऱ्या लोकांमुळे निर्माण होणाऱ्या धोक्याबाबत खूप काळजी वाटते. गाडी चालवण्यादरम्यान स्मार्टफोन वापरणे निश्चितपणे धोक्याचे असले तरी संशोधनानुसार खूप वारंवार फोनचा वापर करणे असुरक्षित आहे. अभ्यासाच्या शोधानुसार ज्या व्यक्तीने तुलनेने अधिक वारंवार वापरतात त्यांच्याकडून बौद्धिक चुका अधिक प्रमाणात घडण्याची शक्यता असते. ते दिलेल्या वेळा विसरतात, अपघाताने त्यांच्या भोवतालच्या वस्तूंवर धडकतात. चलभाष खूप वारंवार वापरणाऱ्या लोकांचा अवधान विस्तार लहान असतो, म्हणजे लक्षात ठेवण्याचा, आणि बौद्धिक चुका त्यांच्याशी संबंधित असतात असे आढळलेले आहे. स्वतःच्या बौद्धिक अपयशाची जोखीम कमी करण्यासाठी लोकांनी चलभाष फोनचे व्यसन नियंत्रणात ठेवले पाहिजे, हे या शोधातून स्पष्ट झाले. आता वरील युक्तिवादातील त्रुटी सांगायची तुम्हाला. त्रुटी सांगणं म्हणजे काय असतं, त्रुटी सांगणं म्हणजे वरचा युक्तिवाद करताना कुठली तरी गोष्ट एक दुर्लक्षित केलेली असते किंवा कुठली तरी गोष्ट गृहीतच पकडलेली असते, अशी गोष्ट सांगायची असते तुम्हाला. मग ती गृहीत धरलेली किंवा इग्नोर केलेली, दुर्लक्षित केलेली गोष्ट हीच ती त्रुटी असते त्याची. बरोबर, बघा मग आता, कदाचित चलभाष वापराच्या सवयीच्या आहारी जाण्यापूर्वीपासूनच मोठ्या प्रमाणात त्याचा वापर करणाऱ्यांचा अवधान विस्तार लहान होता असणे शक्य आहे. ठीक आहे, हे पण आपण म्हणू शकतो की ह्याचं व्हायच्या आधीपासून पण ह्या गोष्टी होत आहेच ना. ठीक आहे, तर हे ह्याच्यातली त्रुटी आहे, ह्याच्या गोष्टीकडे लक्षच दिलं नाही, ह्या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही, त्यांनी दुर्लक्ष केले, त्यामुळं हे आपण म्हणू शकतो. दुसरं तरी पण बघू आपण, बौद्धिक अपयश घटवण्यासाठी चलभाष वापराच्या व्यसनाचे नियंत्रण हा पूर्णपणे निर्दोष डावपेच असेलच असे नाही. अरे हे तर म्हणून चालणार नाही ना, ते तर त्यांनी युक्तिवाद दिलाय, संशोधन वगैरे केलंय, त्यामुळे ह्याचा काही संबंध नाही. म्हणजे असं म्हणून चालणार नाही, ते त्यांनी सांगितले, तुम्हाला त्याच्यातली त्रुटी निवडायची फक्त. त्यांची शक्ती व वेळ वाचवत असतानाच दैनंदिन कामे पार पाडण्यासाठी लोकांना मोबाईल सहाय्यकारक ठरतो. हो बरोबर आहे, पण ते त्रुटी नाही झाली, उलट ते सपोर्ट झाला मग त्याचा. सर्व प्रकारच्या चलभाष यंत्रात अनेक उपाययोजना असतात, ती विविध कामांसाठी, हा पण त्यांचा फायदाच सांगितला त्यांनी त्रुटी काय सांगितली नाही. त्यामुळे पहिलं बरोबर आहे की ह्याच्या सवयीच्या आहारी जाण्यापूर्वीपासून पण काहीतरी होत असणारच आहे ना. नेक्स्ट, बघा, टेला डुला बेटा खरे खोटेचा प्रश्न आहे. रहिवासी कोणत्याही प्रश्नाचे उत्तर 2 वाक्यात देतात, त्यापैकी एक वाक्य नेहमीच खरे असते व दुसरे वाक्य नेहमीच खोटे असते. एक खरं आणि दुसरं खोटं आहे. बेटावर पर्यटन करणाऱ्या दिनूला गोलू, नीलू व पिलू हे रहिवासी भेटले. ते बेटावरच्या एका चौकापाशी झाडांच्या मालकीविषयीची तंटा मिटवायला जमले होते. त्यांच्यापैकी एकाने दाव्याचे प्रमाणपत्र संबंधिताला लाच देऊन मिळवले होते. त्यांनी दिनूला त्यांची समस्या ऐकावी अशी विनंती केली. या झाडांचा मालक कोण, असे दिनूने त्यांना विचारले. तर त्यांचे प्रतिसाद, हे तुम्हाला प्रश्नाचा क्रायटेरिया सगळ्या माहित असेल आतापर्यंत, खरे खोटेचा प्रश्न कसा असतो. सो मी ते समजवण्यापेक्षा डायरेक्ट जम्प करतो, सोडवायचं कसं. 2 पद्धतीने सोडवू शकतो, एक तर पर्याय घेऊन किंवा ट्रायल अँड एररने. तर हा प्रश्न ट्रायल अँड एररचा आहे, कारण लाच देणारी व्यक्ती कोण आहे निवड म्हणून सांगितलंय. झाडांचा मालक कोण आहे हा प्रश्न विचारला गेला, तर आपण ट्रायल अँड एरर, ज्यावेळी दोन्ही पण सेम गोष्टी असतात त्यावेळी तुम्ही पर्यावरून जाऊ शकता. हे 2 वेगवेगळे दिले तुम्हाला. तर बघा काय सांगितले, पहिल्यांदा एक खरं पकडायचं, दुसरं खोटं पकडायचं. मी काय म्हणतो, मी या झाडांचा मालक आहे, ह्याला खरं पकडलं तर ह्याला खोटं पकडायला लागेल. ठीक आहे, मग मी या झाडांचा मालक आहे म्हणजे आता आपल्याला गोलूला झाडांचा मालक ठरवायचा. मग निलू काय म्हणतोय, मी या झाडांचा मालक आहे, हे खोटं ठरवायला लागेल. बरोबर, आणि मी लाच दिली हे खरं ठरवायला लागेल. परत पेलू काय म्हणते, मी या झाडांचा मालक आहे, खोटं ठरवायला लागेल, आणि मी लाच दिली नाही खरं ठरवायला लागेल. बरोबर, सगळं जुळलं, काही कुठे हेच नाही झालं. निलू स्वतःच म्हणतोय मी लाच दिली, पेलूने एका व्यक्तीला लाच दिली हे खोट आहे, आणि मी लाच दिली नाही हे खरं आहे पेलूचं, म्हणजे पेलूनं पण लाच दिली नाही, गोलूचं तर ते झाड आहे आणि निलूनं काय लाच दिली म्हणतोय, तर लाच देणारी व्यक्ती कोण झाला, निलू. काहीच कॉन्ट्राडिक्ट झालं नाही. तर तसंच तुम्ही वेगळं वेगळं काहीतरी करून बघा, कुठे ना कुठेतरी कॉन्ट्राडिक्ट होणार. 2 लाच देणारे सापडणार, 2 झाडाचे मालक बनणार, कोणच झाडाचा मालक बनणार नाही. असं काय झालं की ते तुमचं ऍझम्पशन चुकीचं झालं. आपण जे आता पहिलं ऍझम्पशन पकडलं तेच आपलं खरं आहे की गोलू झाडाचा मालक आहे आणि निलूने लाच दिली आहे. ह्याचं फ्री लेक्चर युट्यूबवर आहे माझं, युट्यूबवर
किंवा सरळ तुम्ही ॲपवर गेला तर तुम्हाला जरा डिजिटल बोर्डवरचं लेक्चर भेटेल. यूट्यूबवरचं लेक्चर लॅपटॉप स्क्रीनचं आहे. एज्युकल्चरवर तर हे फ्रीमध्येच ठेवलेलं आहे मी ॲपवर, आणि यूट्यूबवर पण आहे. खरे खोटे तुम्ही चेक करा. सगळ्याच्या सगळे आजपर्यंत झालेले प्रश्न त्याच्यात घेतलेत मी. 366 पृष्ठ असलेल्या पुस्तकांच्या पृष्ठांची संख्या करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या अंकांची एकूण बेरीज. आता 366 पृष्ठ आहेत, म्हणजे थोडक्यात म्हणायचं 366 आकडे टाकले गेलेले आहेत, वेगवेगळ्या संख्या. मग पहिल्यांदा 1 ते 9, 1 ते 9 पर्यंत 9 अंक टाकले गेले, बरोबर. नंतर 10 ते 99, 10 ते 99 पर्यंत 90 आकडे टाकले गेले, बरोबर. पण 90 संख्या झाल्या, या प्रत्येक संख्या टाकताना 2 आकड्यांचा यूज झाला, 2 अंकांचा. मग 90 गुणिले 2 180 होणार. इथं काय होणार 9 गुणिले 1, कारण एकच अंकाचा यूज होतो 1 ते 9 मध्ये, तर हे 9 झालं. ओके. त्याच्यानंतर आपल्याला काय पाहिजे, 101 ते 100 ते 366 मध्ये एकूण संख्या किती ते सांगा मला. सिंपल कसं करायचं सांगू. 1 ते 9 मध्ये संख्या 9 पकडल्या. कसं पकडल्या, 9 वजा 1 8 अधिक 1 केलं. 99 10 ते 99 मध्ये 99 वजा 10 89 अधिक 1. तसंच 366 वजा 100 266 अधिक 1 किती असणार 267. तर संख्या झाल्या, प्रत्येकाच्या 3 अंक आहेत, तर एवढे. मग किती झाले, 3 7 21. ओके. इथूनच आन्सर कळतंय आपल्याला काय येणार आहे. 9 1 10, तर 990च आन्सर आलं पाहिजे तुमचं. तुमचं आन्सर 990च आलं पाहिजे. सगळं करायचंच नसतं पेपरमध्ये. 3 7 21 आलं, 9 1 10. इथं एकच स्थानाला शून्य असलेला एकच ऑप्शन आहे बघा. ठीक आहे, तरी पण काढू. 3 7 21 2 आलं. हे काय सांगतोय मी, परीक्षेत हे वापरायचंय तुम्हाला म्हणून. 3 6 18 आणि 2 20, 3 2 6, 3 6 18 आणि 2 20, हातचे आले 2, 3 2 6 आणि 2 8. बघा 9 1 10, हातचा आला 1, 8 1 9, 8 1 9, 990. किती अंक लागले आपल्याला, 990 अंक लागले. पुढे प्रवाह तक्ता अभ्यासून अज्ञांचे अर्थ रचा व त्याप्रमाणे समस्या सोडवा. त्यांनी जे सांगितले ते आपल्याला 3 मधून घुसायचंय. तर 3 मधून घुसल्यावर काय होते, तर 3 कुठे आपलं इथं आहे. ठीक आहे, 3 मधून घुसल्यावर काय होत असणार आहे, XARV. 3 मधून घुसल्यावर काय होते, XARV चं परत 1 मधून पण घुसला, तो 1 मधून पण घुसलेला आहे. मग त्याच्यावरून तुम्हाला ठरवायचं की 3 मधून घुसल्यावर काय होते आणि 1 मधून घुसल्यावर काय होते. तर बघा, ज्यावेळी एखादा व्यक्ती 2 मधून घुसतोय, त्यावेळी शेवटचं अक्षर डबल लिहिलं जातं. ज्यावेळी 2 मधून घुसतोय त्यावेळी. आणि ज्यावेळी 3 मधून घुसतोय त्यावेळी पहिलं अक्षर डबल लिहिलं जाते बघा, डबल एक्स. ठीक आहे, पहिलं अक्षर डबल लिहिलं जाते. सेम आपल्याला तेच करायचं आहे. कशातून घुसलाय, 3 मधून घुसलाय, म्हणजे पहिलं अक्षर डबल लिहा, BBLH. इव्हन तुम्हाला ह्याच्यावरून पण कळेल, 2 मधून घुसताना शेवटचं अक्षर डबल लिहिलं जाते. कळतंय, समजतंय. तर अशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे. ऑप्शन नंबर 2. रोपांना पाणी देण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या भांड्याच्या छिद्राची प्रतिमा सोबतच्या आकृतीत दाखवलेली आहे. भांड्यात पाणी भरून ते रोपांवर टांगले जाते. त्या भांड्याच्या तळाला छिद्र असते व त्यातून स्थिर गतीने पाणी गळत राहते. भांडे पाण्याने पूर्ण भरलेले असताना या प्रक्रियेचे निरीक्षण करणाऱ्या 4 मुलांनी वेळ जाता जाता भांड्यातील पाण्याच्या खोली कशी बदलत जाते हे दाखवणारे आलेख काढले आहेत. दिलेली माहिती उत्तम प्रकारे प्रतिरूपित करणारा आलेख निवडा. ठीक आहे, आता मला सांगा, हे सगळं 2 आकृत्या तुम्हाला इथे दिसतात. त्रिकोण आहे आणि परत सर्कल आहे आणि हे छिद्र आहे. हे वरून कायम प्रेशर असणारच आहे, कायम ते स्मूथलीच वाहत राहणार आहे. म्हणजे ह्या स्मूथ मध्ये ह्या कडेचा आणि या कडेचा काहीही संबंध येणार नाही. त्या कडेचा आणि त्याचा काही संबंध येणार नाही, बरोबर. असं कुठं काही ड्रॉप होणार नाही, स्टॉप होणार नाही, स्टक होणार नाही. त्यामुळे आलेख कधी असा बनणार नाही, तुमचा आलेख स्मूथच जाणार. मग स्मूथ आलेखाच्या 2 गोष्टी आहेत. मग आता हे जाताना जशी जशी वेळ जाईल, पहिल्यांदा तर ड्रास्टिकली खाली येणार ना, असं खाली येईल का पहिल्यांदा, नाही. जेव्हा पहिल्यांदा सुरुवात असते त्यावेळी ड्रास्टिकली खाली येतं, नंतर स्लो 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 होत राहणार ते, बरोबर. ठीक आहे, आणि इथून पण परत सेम तसंच त्या पद्धतीनं. त्यामुळे याचा ऑप्शन नंबर काय येणार आहे, ऑप्शन नंबर 3. ओके, जरा असाच लॉजिक लावून सोडवायचा प्रश्न होता.
स्वतःला राज्यस्तरीय गायन स्पर्धा जिंकायची आहे आणि त्यासाठी तिला गायन शिकावे लागणार आहे व सराव करावा लागेल असे दीपा तिच्या मैत्रिणीला सांगत होती. तिने स्पर्धा जिंकण्याचा निश्चय केला आहे असेही ती तिला म्हणाली. म्हणजेच ती आतापासून नियमितपणे गायन शिकायला व जोरदार सराव करायला लागेल. कसं सांगितलं बघा. स्वतःला राज्यस्तरीय गायन स्पर्धा जिंकायची आहे, त्यासाठी तिला गायन शिकावे लागेल, सराव करावा लागेल असे दीपा तिच्या मैत्रिणीला सांगते. तिने स्पर्धा जिंकण्याचा निश्चय केलाय असे ती तिला सांगते. म्हणजेच ती आतापासून नियमितपणे गायन शिकायला व जोरदार सरावाला सुरुवात करेल. का करते? जिंकण्यासाठी. वरील युक्तिवादात वापरलेल्या अनुमान प्रक्रियेचा सर्वात जास्त सादृश्य म्हणजे सेम टू सेम असलेला युक्तिवाद निवडायचा. बघा, जर शालूला विनोदी कथा लिहायच्या असतील तर तिला अशा कथा लिहिण्याचे कौशल्य विकसित करावे लागेल. अशा कथा कशा प्रकारे लिहायचा याचा अनुभव घेण्यासाठी ती तज्ञांनी घेतलेल्या कार्यशाळेत सहभागी झाली आणि आता ती लवकरच तिला पहिली कथा लिहिली. असं काय होतं का? रिअल लाईफ मध्ये पण होत नाही, वरच्या तर समांतर काय नाहीच आहे. ठीक आहे, वेगळंच काहीतरी लिहिलं. दुसरं बघा, मधूला स्वतःच्या शोध निबंधाला अधिक वेळ द्यायचा होता, कारण तसे झाले तर तो गुणवत्तापूर्ण होईल हे त्याला माहित होते. त्याला आवश्यक असणारा वेळ मिळणार नाही हे त्याच्या अध्यापिकेने त्याला सांगितले, म्हणून त्याचा निबंध उच्च गुणवत्तेचा असणार नाही. विरोधाभास सांगायचं नाहीये, त्याच्या विरुद्ध काय आहे, त्याच्यासारखं काय आहे हे सांगायचंय. त्यामुळे दुसरं काय येणार नाही. तिसरं बघा, जर सध्या तुम्हाला भरपूर पगार मिळवायचा असेल तर तुम्ही विविध देशात काम करण्याचा भरपूर अनुभव मिळवण्याची गरज आहे. डॅनीला खूप मोठा पगार मिळवायचा आहे, म्हणून साहजिकच तो काही वर्षांसाठी हा देश सोडेल. तेच सांगितले, जे करायचंय त्याच्यासाठी जे करायला लागतं ते तुम्ही करता. हेच तिसऱ्यामध्ये आणि ह्या पहिल्यामध्ये सांगितलेलं आहे. चौथं बघा, जर दोन राज्यांच्या नेत्यांना चर्चेसाठी बोलवले अधिकाऱ्यांना शक्य झाले तर विविध प्रकारच्या प्रदूषणावर तोडगा रचला जाणे शक्य आहे. दोन्ही राज्यांना प्रदूषणाला प्रतिबंध व्हायला हवाय, म्हणून ते लवकरात राज्यातील संबंधित व्यक्तींनी बोलून चर्चा आयोजित करणार आहेत. तर तसा काय वरच्याचा ह्याचा काही संबंध नाहीये, ते सगळं एक मोनोटोनस वाटतंय बघा ना. हे दोन्ही पण एकमेकांशी एकदम सिंक्रोनाइज होत आहेत. तसं चौथं काही वाटत नाहीये. तसं बरोबर दिसायला चांगलं वाटतं, बरोबर वाटतं हे पण तिसरं एकदम एक्झॅक्ट करेक्ट आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 3. जर एका सांकेतिक भाषेत बॉम्बेला MY लिहिले, ठीक आहे, तर ह्याला कसे लिहिणार? तमिळनाडूला कसे लिहिणार? BOMBAY. तिसरं आणि सहावं अक्षर डबल केलंय बघा, MY. ठीक आहे. आता आपल्याकडे काय आहे? तमिळनाडू, TAMILNADU. तिसरं आणि सहावं होतं, याच्यात तिसरं, सहावं आणि 9वं सलग येणार. MNU. हे आत्ता सोपं वाटत असेल, कारण किती इझी होतं, पण परीक्षेत नाही सुचत आहे. आणि इव्हन हे जर परीक्षेत सुचायचं असेल तर सिंपल गोष्ट आहे, तुम्हाला असं व्यवस्थित लिहायला लागणार, एका खाली एक लिहायला लागणार. तिथल्या तिथं असा विचार करून होत नाही. हे ह्याच्या खाली एक लिहिलं तर सुचायला सुरुवात होते. 6 अक्षर आहेत, तिसरं आणि 6वं घेतलंय. हे किती अक्षर आहेत? 9 अक्षर आहेत, तिसरं, 6वं, 9वं पण घ्यायला लागेल आपल्याला. ठीक आहे, तशा पद्धतीने तुम्हाला विचार करायला जमतो जर असं लिहिलं तर. आंतरजाल बँकेसाठी, इंटरनेट बँकिंगसाठी जीतचा परवली संकेत पासवर्ड 6 वेगवेगळे अंक वापरून रचलाय. या संकेताचा पहिला अंक 6, तिसरा अंक 5 आणि 5वा अंक 2 आहे. 6, 5 आणि 2. ठीक आहे. याचा चौथा ऑप्शन मे बी टाईप नाही झाला. चौथा ऑप्शन आहे 635 429. चौथा ऑप्शन आहे 635 429. ठीक आहे. जर दुसऱ्या व तिसऱ्या अंकांच्या मध्ये गुणाकार चिन्ह आणि तिसऱ्या व चौथ्या अंकांच्या मध्ये समानता म्हणजे बरोबर चिन्ह ठेवले तर योग्य गणन प्रक्रिया दिसते. तर तसा निवडायचा. म्हणजे थोडक्यात बॉडमासचा प्रश्न आहे, त्यांनी त्याला पाक स्टोरी टाईप बनवला. ठीक आहे. काय म्हटलंय? दुसऱ्या व तिसऱ्या अंकांच्या मध्ये गुणाकार चिन्ह, दुसऱ्या आणि तिसऱ्या मध्ये गुणाकार चिन्ह म्हणजे कसं लिहिणार तुम्ही? हे सगळे वेगवेगळे लिहायला लागतील. ठीक आहे. पहिला ऑप्शन घेऊ आपण. 64, 5 दुसऱ्या आणि तिसऱ्यामध्ये गुणाकार चिन्ह आणि तिसऱ्या व चौथ्यामध्ये काय म्हटले त्यांनी? समानता चिन्ह बरोबर 320.
हा गुणाकार आणि इथं समांतर. बघा 5 चौक 20, 2 5 सक 30 आणि 2 32. पहिलंच आलं करेक्ट आपलं. ठीक आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्यामध्ये गुणाकार आणि तिसऱ्या आणि चौथ्यामध्ये बरोबर. तर हे जुळतंय का? जुळतंय. हे चालू आपलं करेक्ट ऑप्शन नंबर 1. खालील समीकरणातील x ची किंमत काढा. बघा कसं करायचं हे. क्यूब रूट ऑफ x आहे 2.56 आहे हे बरोबर 100 आहे छेद x आहे. जरा व्यवस्थित करू आपण. याला इकडे घेतो मी आणि 256 तिकडे टाकतो तर वर 256 होईल आणि याला कुठे टाकणार? हे 2.56 गुणिले 100 256 आणि याला कुठे टाकणार? मी इकडे टाकणार x गुणिले. ह्याची लिहायची एक पद्धत असते. x रेस टू 1/3 बरोबर 256 येणार. करेक्ट. आता मला हे माहित आहे. काय माहित आहे? a रेस टू m इंटू a रेस टू n इज इक्वल टू a रेस टू m प्लस n. हे मला माहित आहे. इथं पण तेच करतो. x रेस टू 1 अधिक 1/3 का? बेस समान आहे आणि घातांकाची बेरीज करा मग बरोबर 256. मग काय होणार? x रेस टू 3 1 3 आणि 4/3 x रेस टू 4/3 बरोबर 256. अशा पद्धतीने हे येणार. आणि तुम्हाला काय विचारलंय? x ची किंमत काढा म्हटलंय तुम्हाला. x ची किंमत. आता x ची किंमत काढायची असेल तर मला काय करायला लागेल? ह्याला हा x रेस टू 4/3 आहे तर मला ह्याला 1 आणायचं असेल तर ह्याला किती करू मी? याचा घात किती करू मी? याचा सगळ्याचा घात जर मी 3/4 केला तर हे काय होईल? कॅन्सल होऊन घाताचा घात म्हणजे घाताचा गुणाकार आणि 1 येईल. मग याला 3/4 न केलंय घात तर याला पण 3/4 केला पाहिजे बरोबर. मग हे किती होणार? x रेस टू 4/3 इंटू 4/3. काय यूज केलं मी इथं? a रेस टू m ब्रॅकेटचा n बरोबर a रेस टू mn हे यूज केलं आणि इकडे काय होणार मग 256 चा 3/4 हे येणार x. आता हे काढायचं. कसं काढायचं असतं हे कसं काढायचं? ह्याचा अर्थ असतो 256 चा क्यूब आणि 256 च 1/4 रूट. 256 च 1/4 तुम्हाला माहित आहे की 4 आहे का? 256 च स्क्वेअर रूट किती येणार? 16 आणि 16 च परत स्क्वेअर रूट किती येणार? 4. मग ह्याचं स्क्वेअर रूट तर 4 आलं आपल्याला बरोबर. आणि आता त्या 4 चा क्यूब करा तुम्ही फक्त. 4 चा क्यूब किती आला? 64. म्हणजे x बरोबर काय आलं आपलं? 64. ऑप्शन नंबर 3. कळालं? समजलं? ओके. पुढे बेसिक आहे. YouTube वर लेक्चर आहे इंडायसेस फ्री मध्ये. YouTube वरचं माझं दुसरं लेक्चर एकदम सुरुवातीच्या काळातलं. पहिलं बॉडमास नंबर सिरीज वगैरे असेल आणि दुसरं किंवा तिसरं लेक्चर इंडायसेस आणि फ्रॅक्शन हे व्यवस्थित बघून घ्यायचे. एका 2 अंकी संख्येची 1/3 ही तिच्या 1/4 पेक्षा 8 ने मोठी आहे तर त्या संख्येतील अंकाच्या बेरीज किती? आता ती संख्या जर मी x पकडली तर त्या x च्या 1/3 हे तिच्या 1/4 पेक्षा म्हणजे x/4 पेक्षा कितीनं मोठं आहे रे? 8 न मोठं आहे. ह्या शब्दातील गणिताला तुम्हाला असं म्हणता आलं पाहिजे. मग हे काय येणार? 4x वजा 3x भागिले 12 बरोबर 8. 4x वजा 3x x बरोबर 12 काय आली? 96. तर ती संख्या काय भेटली मला? 96. त्यांनी काय विचारले? त्या संख्येतील अंकाची बेरीज. अंकातील बेरीज काय येणार? 9 अधिक 6 काय येणार? 15. अंकातील बेरीज 15 आली. 27 च 4. पुढे जर 1/4 1/3 3/5 आणि 7/8 आणि 5/9 हे अपूर्णांक चढत्या क्रमाने लावले तर पहिल्या व शेवटच्या अपूर्णांकांची बेरीज किती? यांना चढत्या क्रमाने लावायचे पॉइंट मध्ये करून घेऊ. 1/4 म्हणजे 0.25 असतं. परत 1/3 म्हणजे 0.33 असतं. 5/3 म्हणजे 0.6 असतं. 7/8 म्हणजे 8 8 64 0.8 येणार आणि 5/9 म्हणजे 9 45. तर त्यांनी काय विचारले? पहिल्या आणि शेवटच्या. पहिला कुठला असणार आहे? 0.25 म्हणजे 1/4 आणि नंतर शेवटचा कुठला असणार आहे? 0.8 म्हणजे 7/8. तुम्हाला त्यांनी काय विचारले? यांची बेरीज विचारली. पहिल्या व शेवटच्या अपूर्णांकांची बेरीज. मग काय येणार ही बेरीज? ह्याचं छेद दोन्हीचा 8 करू. ह्याचा 8 करताना 2 न गुणायला लागलं सो 1 ला पण 2 न गुणा. 1 गुणिले 2 2 अधिक 7 7 आणि 2 9 9/8. ऑप्शन नंबर 3. कळलं? पुढे एका दुकानदाराने 15 शर्ट 2340 ला विकल्यावर 60 रुपये तोटा झाला तर प्रत्येक शर्टची खरेदी किंमत किती? 15 शर्ट 2340 ला विकले तर 60 तोटा झाला तर रिअल कितीला विकायला पाहिजे होते? 2340 अधिक 60 ला विकायला पाहिजे होते.
तर त्याची किंमत झाली असती 2400 आणि ना नफा ना तोटाला झालं असतं. म्हणजे 15 शर्ट 2400ला विकल्यावर ना नफा ना तोटा म्हणजे खरेदी किंमत पण 2400च असणार 15 शर्टची. तर काय येणार 15 एके 15 उरले किती 9 15 सख्ख 90 15 शून्य शून्य तर 160 रुपये काय असणार आहे प्रत्येक शर्टची खरेदी किंमत असणार आहे. नेक्स्ट 4 अंगठ्या व 2 बांगड्यांची किंमत 57,200 4 अंगठ्या प्लस 2 बांगड्या यांची किंमत किती आहे 57,200. तर काय विचारले 6 अंगठ्या व 3 बांगड्यांची किंमत किती. हे एक्झाम्पल सुटूच शकलं नसतं जर अशा पद्धतीने विचारलं नसतं तर. का मी नेहमी काय सांगतो गणित कधी सुटतं 2 इक्वेशन 2 अननोन, एक इक्वेशन एक अननोन. ह्याच्यात बघा ना 2 इक्वेशन नाहीच आहेत एकच इक्वेशन आहे बरोबर डायरेक्ट दुसऱ्याची किंमत विचारली कधीच सुटू शकत नाही. पण का सुटतंय तर त्यांनी विचारतानाच तसं विचारलंय. काय विचारलंय 6 अंगठ्या प्लस 3 बांगड्या यांची किंमत किती. हे वरच्या सारखंच आहे. काय करू शकतो आपण ह्याच्यातून जर 2 कॉमन काढले मी ठीक आहे मी जर ह्याच्यातून 2 कॉमन काढले तर काय होतं हे 2 अंगठ्या प्लस 1 बांगडी यांची किंमत 57,200. ओके ह्याच्यातून पण मी 2 कॉमन काढतो याच्यातून पण मी 3 कॉमन काढतो. तर 3 कॉमन काढलं तर काय होईल 2 अंगठ्या प्लस 1 बांगडी बरोबर किती येणार ते काढायचं आहे. मग मी ह्याचं काढू शकतो की नाही रे 2 अंगठ्या आणि 1 बांगडीची किंमत किती असणार आहे 57,200 भागिले 2. मग ती ह्याच्यात पुट करायची ठीक आहे. मग ती कशी येणार 3 गुणिले 57,200 भागिले 2 काय येणार मग हे बे एक बे बे दोन्ही 4 उरला 1 बे 8 16 1 बे 7 12 0 0 तर 2 शून्य आहे असे दिले 3 सख्ख 18 हातचा आला 1 3 8 24 आणि 1 25 3 दोन्ही 6 2 8 85,800 ऑप्शन नंबर 1. पण हे एक्झाम्पल सुटलं नसतं जर इथं कुठलेही वेगळे अंक असते. हे पटीतले अंक आहेत कॉमन काढून कॉन्स्टंट करता आला आपल्याला त्याच्यामुळेच हे सुटलं नाही तर हे सुटत नाही कारण आपल्याला प्रत्येक अंगठीची प्रत्येक बांगडीची किंमत माहित नाहीये. ह्या ग्रुपची माहित होती की जो सेम ग्रुप खालच्यात पण कॉमन आला होता म्हणूनच आपल्याला याचा आन्सर काढता आलं. ठीक आहे नेक्स्ट एका संख्येच्या 31% आणि 13% यातील फरक 576 आहे. 31% आणि 13% 31% आणि 13% यातला फरक किती आहे 576. मी काय म्हणतोय आपल्या भाषेत किती आहे टक्क्यांचे फरक 31 आणि 13 मध्ये फरक कितीचा आहे हा 18चा आहे बरोबर. हा फरक 18चा आहे म्हणजेच थोडक्यात काय ते आपल्या 18%ला किती म्हणतात 576 म्हणजे आपल्या 18ला जर ते 576 म्हणत असतील तर विचारले काय ती संख्या 100% असते. आपल्या 18%ला 576 तर आपल्या 100%ला किती 18 एके 18 18 त्रिक 54 3 उरले 18 दोन्ही 36 32 गुणिले 100 किती आलं 3200 32 गुणिले 100 किती आलं 3200. कळालं पटलं समजलं ठीक आहे. पुढे ऑप्शन नंबर 1 खालील संख्येचा गुणाकार व्यस्त किती. खालील संख्येचा गुणाकार व्यस्त किती सांगा 16चा गुणाकार व्यस्त तुम्हाला काढायचा. सगळ्यात पहिल्यांदा तर ह्याला नीट करून घेऊ आपण याला नीट करून घेऊ आणि त्याच्यानंतर शेवटी गुणाकार व्यस्त काढू आपण ह्याचा ठीक आहे. याला नीट कसं करणार तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा व्यवस्थित लिहून घ्यायचं 16/81 ला असं लिहू शकतो का मी 2⁴ अपॉन 3⁴ असं लिहू शकतो आपण बरोबर. मग आणि याचं रेस्टू काय येते -3/4 ह्याला जरा व्यवस्थित करू ना आपण. मग ह्यालाच परत 2/3 ब्रॅकेटचा मी असं लिहू शकतो का 4 चालते ना दोन्हीचा पण आहेच ना ते. आणि ह्या पूर्ण ब्रॅकेटचा परत काय आला -3/4. मला सांगा परत मी यालाच असं लिहू शकतो का 2/3 घाताचा घात म्हणजे घाताचा गुणाकार तर 4 गुणिले -3/4 लिहू शकतो की नाही बरोबर. परत 2/3 चा आता 4 ला 4 कॅन्सल तर 2/3 चा -3 लिहू शकतो की नाही मी लिहू शकतो बरोबर. अजून मी गुणाकार व्यस्त काढत नाहीये ते इक्वेशनच सॉल्व्ह करतोय. गुणाकार व्यस्त एकदम शेवटी काढायचं 1 करून बरोबर. मग 2/3 चा परत काय आला -3 आलाय. मग ह्यालाच मी असं लिहू का 1/2 गुणाकार व्यस्त नाहीये हा 2/3 चा 3 खाली घेताना अधिक होत असतं. मग ह्याचा आन्सर काय येणार 1/2 चा 3 8 3 चा 3 3 चा 3 27 बरोबर. मग हे किती झालं हे. आता ह्याला नीट लिहू का मी ह्याला नीट लिहिताना काय करणार 27/8 27/8 काय आलं याचं उत्तर आलं. अजून मी गुणाकार व्यस्त घेतलाच नाही कुठे
हे जे इथलं केलंय ना, हे वजा काढायला केलंय, तर तसा रूल असतो, वर गेले की वजा होतं 1/4. ठीक आहे. आत्ताशी मला 27/8 भेटलं. आता मी ह्याचा गुणाकार व्यस्त काढणार. काय म्हणणार गुणाकार व्यस्त करून? 1/27/8 म्हणजेच 8/27. 32चं काय आलं? ऑप्शन नंबर 3. 32चं आलं ऑप्शन नंबर 3. कळलं? समजलं? छोटे छोटे रूल्स आहेत. काय काय वापरलं आपण? a raised to m ब्रॅकेट रेस टू n बरोबर a raised to mn वापरलं. दुसरं काय वापरलं आपण ह्याच्यात? हा, हे एक वापरलं. 1/a raised to -m असेल तर 1/a raised to m होतं, किंवा वाईस वर्सा. 1/a raised to -m असेल तर 1/a raised to m होतं. जे जसं असेल तसं. ह्या दोन गोष्टी वापरल्या. ठीक आहे. आणि अजून एक वापरला आपण, सॉरी, a चा 4 a चा m अपॉन b चा पण m असेल तर a/b चा m होतो. हे सुद्धा आपण वापरले. हे इंडायसेसचे रूल आहेत. युट्यूबच्या दुसऱ्या लेक्चर मध्ये सगळं व्यवस्थित एक्सप्लेन केलेलं आहे. दोन संख्यांचा मसावी 8 व लसावी 144 आहे. त्यापैकी एक संख्या 16 असल्यास दुसरी संख्या कुठली? काय माहिती आहे आपल्याला? दोन संख्यांचा गुणाकार. दोन संख्यांचा गुणाकार बरोबर पहिली संख्या, दोन संख्यांचा गुणाकार बरोबर लसावी गुणिले मसावी. लसावी गुणिले मसावी. करेक्ट. तर दोन संख्यांचा मसावी 8 आहे, लसावी 144 आहे. उलट, तर पहिली संख्या 16 असल्यास दुसरी संख्या किती? करा इथल्या इथे. 16 1 16, 16 9 44 आहे. x बरोबर काय आलं मग? 9 8 72. तर दुसरी संख्या किती येणार माझी? 72. ऑप्शन नंबर 3. कळालं? पुढे जर 125 रेस टू ए बरोबर 625 असेल तर ए ची किंमत किती? 125 रेस टू ए. तर सिंपल, सगळ्यांना एका फॅशन मध्ये करून घ्यायचं आधी आपण. ठीक आहे. काय लिहिलंय? 125 रेस टू ए बरोबर 625 आहे. 125 ला मी असं लिहू का 5 चा तिसरा? चालतंय ना? आणि 625 ला मी कसं लिहिणार? 5 चा चौथा आहे 625. करेक्ट. तर मग आत्ताच काय ठरलेलं? घाताचा घात घाताचा गुणाकार. मग हे काय होणार? 5 चा 3a होणार आणि हा 5 चा चौथा होणार. थोडक्यात काय झालं? खालचं खालचं कॅन्सल. हा अजून एक रूल लक्षात ठेवा. a रेस टू m बरोबर a रेस टू n असेल तर m इज इक्वल टू n असतं. हे पण एक. तर हे काय येणार? 3a बरोबर 4 येणार. 5 5 कॅन्सल केलं तर a बरोबर काय येणार? 4/3. a बरोबर येणार 4/3. मुलं स्किप करतात हे क्वेश्चन. खरं सांगतो मी तुम्हाला. स्किप. काय आहे काय याच्यात? काहीच नाहीये. बेस सेम करणे फक्त, बस. म्हणूनच काय पाठ पाहिजे? 1 ते 30 पाढे, 1 ते 30 वर्ग आणि 1 ते 10 घन. एवढं तरी ऍटलीस्ट पाठ पाहिजे तुम्हाला. 35चा प्रश्न बघा. बघा 7च रिपीट होतंय. सो सिंपल. इयत्ता 8वी 7/9. ठीक आहे. याचं उत्तर 0.77 येतं आणि स्टॉप होतं. याचं उत्तर वाढत राहतं. याचं उत्तर 0.7 येतं आणि स्टॉप होतं. पुढं काय नसतं. ठीक आहे. ह्या दोन्हीच्या ह्याचं 0.77. याचं उत्तर नेहमी असं ते 0.777777 वाढत राहतं. ओके. त्यामुळे दोन संख्यांचा मसावी 11 असून लसावी 693. सेम क्वेश्चन एकाच पेपर मध्ये रिपीट होणं. बघा. आणि आता तर तोंडीच करणार आपण. 11 गुणिले 693 लसावी गुणिले मसावी बरोबर 77 गुणिले दुसरी संख्या. 11 1 11, 11 7 77, 7 1 7, 7 9 63, 7 9 63. काय आली दुसरी संख्या रे? दुसरी संख्या आली आपली 99. ऑप्शन नंबर 4. ओके. पुढे किंमत काढायची आपल्याला याची. बघा, रूट ऑफ 49 7 येणार. वरचं तर 7 आलं. तर खालचं हे किती येणार? 8 बरोबर. 8 आणि 17 25. 25 चं 5 येणार. 41 वजा 5 36 आणि 36 चं वर्गमूळ 6 येणार. करेक्ट. आणि 6 ने 7 येणार. म्हणजे खाली काय आलं? स्क्वेअर रूट ऑफ 7. वर काय आलं? 7. मग वरचं 7च म्हणजे काय असतं? √7 इंटू √7 असतं. म्हणजे 7 होतं. आणि खालचं काय येणार? √7. √7 कॅन्सल. उरलं किती? √7. ऑप्शन नंबर 2. कळलं? समजलं? पटलं? नेक्स्ट. जर नीताचे वय तिच्या आईच्या वयाच्या निम्म्यापेक्षा 5 वर्षांनी कमी आहे. नीताचे वय काय आहे रे? नीताचे वय आईच्या वयाच्या निम्म्यापेक्षा, आईच्या वयाच्या निम्म्यापेक्षा 5 वर्षांनी कमी आहे. तसेच दोघींच्या वयाची बेरीज 58 आहे. दोघींच्या वयाची बेरीज 58. नीता अधिक आई. ठीक आहे. बेरीज किती आहे? 58. आता ह्याला पण जरा व्यवस्थित करू आपण. 2 पंचे 10.
भागिले 2 म्हणजे हे काय येणार 2 नीता बरोबर आई वजा 10. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं रे, बाकी काही नाही, इकडे इकडे टाकलं फक्त. 2 नीता बरोबर आई वजा 10. आता 2 इक्वेशन भेटली की आपल्याला, संपला विषय आपला. कसं करणार आता आपण, ह्याच्या खाली करू बरोबर. ह्याच्या खाली जर मी काय लिहिलं आता, ह्याला एका फॉर्मॅट मध्ये आणतो आधी मी. 2 नीता वजा आई बरोबर वजा 10. हे एक झालं. मग ह्याच्या खाली मी नीता अधिक आई करतो. नीता अधिक आई बरोबर 58. यांची बेरीज करा ना सरळ. बेरीज केली तर वजा आई अधिक आई कॅन्सल. 2 नीता अधिक नीता 3 नीता बरोबर 58 वजा 10 48. सो नीता बरोबर 48 भागिले 3 किती आलं 16. नीता किती आली माझी 16 आली. आता नीता 16 आली तर तुम्हाला आई काढता यायला पाहिजे. नीता 16 आहे तर आई किती येणार 58 वजा 16 48 वजा 6. विचारले कोणाचं, नीताच विचारले, काही गरजच नाही. 16 आला आन्सर आपलं 38चं 3. ठीक आहे, आईचं विचारलं असतं तर कशात तरी एकात पुट केलं असतं नीताचं वय आणि काढलं असतं आपण. नेक्स्ट, 10 किलोग्रॅम साखरेची किंमत 400 आहे, त्यावर 25% साखर फुकट मिळाल्यास साखरेची किंमत किती किलोग्रॅम होईल. 25% साखर फुकट मिळाली म्हणजे 10 किलोग्रॅम होती, 25% फुकट मिळाली. ठीक आहे, तर 10चं 25% किती होणार 2.5 म्हणजे 12.5 साखर मिळाली. 12.5 kg. साखरेची किंमत किती आहे 400. 400 भागिले 12.5 करायला लागेल तुम्हाला, कळालं. 400 भागिले 12.5 मग किती येणार, हे शून्य वाढवलं, इथलं हे पॉईंट घालवलं. 25 5 1,200, 25 एके 25 उरले 15, 25 अख्ख 150, 25 शून्य शून्य. परत काय येणार 5 त्रिक 15, 5 दुनी 10. साखरेची किंमत काय येणार 32. 10 किलोग्राम साखर होती, 25% साखर फुकट मिळाली म्हणजे 10 वर 2.5 kg फुकट मिळाली म्हणजे 12.5 मिळाली. किती रुपयामध्ये 400 रुपयामध्ये. म्हणजे प्रत्येकाची किंमत किती 32. ओके. पुढचा, संजयने एक बंगला 7.5 लाखला विकत घेतला. तो बंगला किती रुपयांना विकला म्हणजे संजयला 12.5% नफा होईल. डायरेक्ट तुम्हाला काय करायचं 7.5 लाखाचं 112.5% काढायचं. 12.5 करून ऍडिशन करत बसू नका, डायरेक्ट 112.5% काढा. मग 7 लाख 7.5 लाख म्हणजे 7,50,000 गुणिले 112.5%. ह्या दोन शून्याला हे दोन शून्य गेले आणि हे दोन शून्य जर मी इकडे वाढवले तर 112 5 आणि हे शून्य आणि तिकडे काय येणार 75. हे शून्याचं तर शून्य हिशोबच वेगळा ठेवू आपण. 1125 गुणिले 75 करू. ठीक आहे, तर 5 5 25 म्हणजे एका शून्यानंतरच 5 येते, हा ऑप्शन येणार नाही. असंच करत राहतो मी. तर 5 5 25 2 आले बरोबर. 5 दोन्ही 10 2 12 हातचा आला 1, 5 1 5 आणि 6, 5 1 5. ठीक आहे, इथे एक शून्य लिहिलं आपण. काय येणार 7 5 35, 5 आणि 2 7 म्हणजे 75 आलं पाहिजे. ह्याच्यामध्ये आहे का 75 कशात ऑप्शन कुठल्यामध्ये, एकाच ऑप्शन मध्ये फक्त 75 आहे. कुठल्या ऑप्शन मध्ये या ऑप्शन मध्ये. म्हणजे हे करायचंच नाही पुढचा गुणाकार. हे माहित आहे ना मला, हे तर शून्य येणार आहे, इथं 5 येणार आहे, इथं 5 आणि 2 7 येणार आहे. शेवटी 750 असलेली एकच संख्या आहे. हा गुणाकार करत बसायचा नाही तर पेपर कव्हर होतो. सिस्टमॅटिक आन्सर काढून मार्क मिळणार आहेत का मला सांगा, नाहीत मिळणार आहेत तुम्हाला मार्क. ठीक आहे, त्यामुळे एवढंच 750 ला स्टॉप करायचं. पुढचं येतंय तुम्हाला रे, काय काढत बसून करणार. 7 5 35, 3 7 2 14 आणि 3 17, हातच्या आलं 1, 7 1 7 आणि 1 8, 7 1 7. परत तेच मग 6 7 13, हातचा आला 1, 8 5 13 आणि 1 14, हातचा आला 1, 7 आणि 1 8. 843 750 आलं. काय अवॉर्ड मिळाला आपल्याला, नाही मिळाला अवॉर्ड. ठीक आहे, त्यामुळं जेवढ्यात पर्यंत आपल्याला आन्सर भेटते काढून मोकळं व्हायचं. ओके, ठीक आहे. तर ज्यांना कोर्स जॉईन करायचा आहे त्यांनी कोर्स जॉईन करा, खूप मजा येईल, खूप लवकर प्रॅक्टिस होईल. ठीक आहे, खूप लवकर प्रॅक्टिस होईल. एज्युकल्चर ॲप डाउनलोड करा हे वालं, नाहीतर हा QR कोड स्कॅन करून तुम्ही सुद्धा जॉईन करू शकता. आणि तुमच्या मित्रांना पण सांगा जे ग्रुप सीच्या मेन्सला आहे. पेपर 2 मध्ये जास्त मार्क पाडायला मॅथ रिजनिंगला सगळ्यात जास्त भेटायचे. 30 35 40 ठरलेलं नाहीये. 2011 ते 15 मध्ये 80 प्रश्न पण आलेले आहेत. त्यामुळे ह्याच्याशिवाय तर मला नाही वाटत की तुम्ही एज घेऊ शकाल या सब्जेक्ट शिवाय. ठीक आहे, तर थांबू आपण.